जेव्हा जेव्हा आम्ही गाण्याचं प्लॅनिंग करत होतो आणि जेव्हा जेव्हा गाणं लावायचं त्याच्या चेहऱ्यामध्ये ती भूक दिसत होती. त्याचे डोळे अचानक त्याच्या डोळ्यात पाणी यायचं आणि मग आम्ही ते मला सोनाली नेहमी म्हणायची, अरे त्याला वाईट वाटायचं की अरे नखरेवाली गाणं मला नाही मिळालंय. त्यांची पोरगी मला फॉलो करते आणि ती मला माझ्यासोबत मेसेजवर वगैरे बोलते आणि मी तिला बोललेलो की मला एकदा भेटायचं आहे सरांना, कधी पण ये. आणि एवढं भारी वाटलं ना आणि मी जाणार आहे भेटायला. मी येडा होईल आई शपथ. कॉमेडी किंग बाबा, मी त्यांना कॉपी करतो. मेरे चेहरे की सुबह जुल्फों के शाम, मेरा सब कुछ है पिया से तेरे नाम, नजरों ने तेरी छुआ तो है ये जादू हुआ, होने लगी हूँ मैं हंसी. नमस्कार, मी निकिता. लाईमलाईट मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. नखरेवाली हे गाणं 5 मार्चला रिलीज झालं होतं आणि आता आपण मे महिन्यात आहोत आणि जवळपास 3 करोडपेक्षा जास्त व्ह्यूज या गाण्याला गेलेत. आणि या गाण्यातील 2 मुख्य कलाकार आपल्यासोबत आहे, अनुश्री आणि रितेश. तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत आहे लाईमलाईट मराठीमध्ये. कसे आहात तुम्ही दोघे? मी खूप मस्त, खूप छान. आणि गाणं खूप गाजतंय त्यामुळे सध्या हवेत नाहीये, पण मी खूप खुश आहे. तू कशी आहेस? येस, मी मस्त. तू कसं आहे रितेश? तुझ्या हातावरनं गाडी गेले काय? गाडी नाही, थोडं त्या हातात प्रॉब्लेम झालाय आधीपासून. काय बात आहे. काय सांगाल? तुमचं गाणं खूप गाजलं आणि लोकांपर्यंत पोहोचतंय, खूप भरभरून प्रेम मिळतंय. काय सांगाल? बेसिकली ना म्हणजे मला नखरेवाली बद्दल असं वाटतं की ते गाणं मला सुद्धा खूप एनर्जी देतं. गाणं माझंच आहे पण मला सुद्धा ते ऐकायला खूप आवडतं. मी त्या गाण्याच्या प्रेमात आहे, त्यामुळे आम्ही ते खूप छान प्रमोट करतोय आणि लोकांना पण ते भरभरून आवडतंय. त्यामुळे म्हणजे असं काय म्हणतात त्याला, जे हवं होतं की हे हवंय मला, ते मला भेटलंय. असं झालंय की एक गाणं असं हवंय की जे मला खूप आवडेल, जे माझंच असेल, जे लोकांना सुद्धा आवडेल. आणि त्या एका गाण्याने पूर्ण म्हणतो ना आपण तबाही होते, तर तसं चालू आहे. आणि गाणं खूप गाजतंय, लोकांना खूप आवडतंय. आणि तू बोल, तुला काय वाटतंय? तेच जे आहे ते गाणं चालतंय आणि धावलं पण आहे, चाललं पण आहे, धावलं पण आहे. स्टॉप नाही होणार कधी. आणि चांगलं वाटतंय, सगळ्यांना आवडतंय गाणं. जेवढे पण हिंदी कलाकार आहेत तेवढं त्यांना पण आवडतंय आणि प्रेक्षकांना आवडतं, ते लय मोठी गोष्ट आहे. अल्बम सॉंग्स वगैरे एवढे व्हायरल होत आहेत. मराठीमधले फिल्ममधले सगळे होतात व्हायरल, पण अल्बम सॉन्ग बोललं तर थोडं खूप मोठी गोष्ट आहे. आणि असेच चालले पाहिजे, असंच सपोर्ट करा अल्बम सॉन्गला. बस प्रशांत दादा वाट लावणार आहे. समवेर मला तुझा प्रवास फार एकदम म्हणजे दखल घेण्याजोगा वाटतो. कुठेतरी तुम्ही ते तुमच्या बिल्डिंगच्या टेरेसवर व्हिडिओज करायचे आणि बॅक टू द तुझ्या घरात तुम्ही व्हिडिओ करता. सो हा सगळा प्रवास तू स्वतः अनुभवलाय. सो तुला कसं वाटतं? लय प्राऊड वाटतंय. मम्मी पप्पांना पण लय प्राऊड वाटतं. आणि माझा इंटरव्ह्यू जो व्हायरल झाला, घर नव्हता आम्हाला, 10x10च्या रूममध्ये राहणारा पोरगा आहे मी आणि मला पूर्ण सगळं माहीत आहे कुठं आलो आहे. म्हणून मी ते विसरत नाही, मी ते दिवस नाही विसरणार कधी. आणि मी अजून पण तसाच राहतो. जेव्हा माझ्या घरी याल तुम्ही, रितेश कांबळे जसा व्हिडिओमध्ये तसाच तुम्हाला दिसणार. म्हणजे असं काय फॅशन वगैरे नाही. मी तसाच आहे. माझ्या घरचे पण तसेच आहेत, साधे आहेत. 2 BHK मध्ये आता आम्ही राहतो. पण एवढं ना, आम्हाला काय माज नाही कसला, आणि माज नसला पाहिजे. मला तर नाहीच आहे काय ॲटिट्यूड वगैरे. तुला वाटतं मला ॲटिट्यूड आहे? त्यांना वाटत असं, प्रेक्षकांना नाही वाटत. कारण मला तर कोण असं बोलत पण नाही. मला जेव्हा माझे हेटर जरी असलं ना, तरी पण माझ्यासोबत फोटो काढतो. मी अनुभवलंय ते, कारण रितेश कांबळे टॉप आहे. कुठून एवढं सगळं? तू काय सांगशील अनुश्री रितेश बद्दल, जेव्हा तुला कळलं की तू रितेश बरोबर काम करणार आहे? सो तुझं फर्स्ट रिएक्शन काय? सो मी रितेश बद्दल माझं चांगलंच मत होतं, कारण रितेश खूप कॉमेडी आणि फनी आणि सेटवर त्याचं खूप चलबिचल चाललेलं असतं आणि खूप एन्जॉय करत असतो आम्ही सगळेजण, तो काय करतोय हे बघूनच. सो माझं आधीपासून जेव्हा मला कळालं की माझ्या अपोजिटला रितेश आहे, तर मला जे
मला नेहमी असं जे वेगळं असेल ना ते मला आवडतं. जर माझ्या अपोजिटला निक असतात तर आय थिंक की हा ओके, पण रितेश आहे मग हे माझ्यासाठी वेगळं आहे, काहीतरी वेगळं आहे, कारण त्याचं पूर्ण जॉनर वेगळं आहे आणि मी पूर्ण वेगळ्या जॉनर मधून आली आहे. आणि मग ते एक मिक्स झाल्यानंतर जे पब्लिकला जे बघायला मिळणार आहे ते काहीतरी वेगळं होणार आहे. सो यासाठी मी खूप एक्सायटेड होते त्याला भेटायला सुद्धा, त्याच्यासोबत काम करायला सुद्धा. आणि निक सॉरी आय एम सो सॉरी रितेश खूप चांगला पर्सनॅलिटी आहे. फक्त एवढंच की तो समोरासमोर माझ्याशी काहीच बोलत नाही, आमचं काहीच डिस्कशन होत नाही. आम्ही मेसेजेस वरती एवढं मज्जा मस्ती म्हणजे काय म्हणतात त्याला खूप बोलत असतो, इकडचं तिकडचं काही सांगत असतो, कॉमेडी चालू असते. पण मेसेजेस वरती तो माझा कॉल सुद्धा रिसीव्ह करत नाही कधीच. आणि म्हणजे काही कामा रिलेटेड असेल तरी सुद्धा तो माझा कॉल रिसीव्ह करत नाही. मला चेतूला किंवा कोणाला तरी सांगायला लागतं की अरे रितेशला असं असं सांगा, असं असं काम आहे बाबा असं. आणि समोरासमोर तर आमचं काहीच बोलणं होत नाही. So मला तेवढंच एक त्याच्याबद्दल की यार माझ्याशी बोलत जा यार. म्हणजे तू खऱ्या आयुष्यात लाजतोस अनुश्रीशी बोलायला की काय नेमकं, की कॉल उचलायचा नसतो तुला? नाही, तो पर्सनॅलिटीच तसा आहे. नाही बोलत कुणासोबत जास्त. माझ्या ग्रुपच्या तितकंच, म्हणजे सोना दादा निक वगैरे त्यांच्यासोबत मी काय पण बोलतो, जे मला नाही बोलायचं ते पण बोलून टाकतो. आणि मी असं लगेच बोलत नाही, म्हणजे मेसेजवर मी खूप बोलेल, समोर आलो की हाय हा मस्त. मी त्याला विचारलं जरी ना की काय हाय रितेश कसा आहे, तसं असतं बरं आहे तू कशी आहे, असं असतं त्याचं. अरे हा तोच मुलगा आहे ना जो मेसेजेस वरती बोलतो माझ्याशी, असं होतं मला. रितेशची ना एक वेगळी डान्स करण्याची स्टाईल आहे, तर ती स्टाईल अडॉप्ट करायला, त्याची एनर्जी मॅच करायला खूप वेळ लागतो समोरच्या व्यक्तीला. सो तुझ्या बाबतीत तसं झालं का? नाही, रितेशचं काय आहे, त्याची एनर्जी दिसून येते कारण तो खूप हाईट आहे त्याची, आणि ऍक्च्युली तो एनर्जेटिक आहे आणि तो उत्तम डान्सर आहे, तो खूप चांगला डान्स करतो. पण म्हणजे मला असं वाटलं की त्याला एनर्जी मॅच करण्याचा प्रश्नच येत नाही, कारण जर मी मुलगी आहे तर मी मुलीसारखंच करणार ऑब्व्हियसली, आणि तो मुलगा आहे तर तो थोडंसं रांगडं त्या पद्धतीनेच करणार. मी जर त्याची एनर्जी मॅच करायला गेलं तर ते काहीतरी विचित्रच वाटेल. सो मी मुलगी आहे तर मला ते थोडं लाजून एकदम सॉफ्टली करायचं होतं. सो माझ्यासाठी ते काही जास्त चॅलेंजिंग नव्हतं. रितेश तुला असं कधी आलंय का नाही ठसतात मला डान्स मध्ये सगळे. म्हणजे नाही सगळे चांगले करतात, कारण माझं कसं आहे मी एकदाच बघतो स्टेप, म्हणजे आपल्या अर्चितनी शिकवले, म्हणजे गुलाबी साडी नऊवारी त्यांनीच बसवली आणि ही पण व्हायरल आहे, सगळ्या हिट स्टेप आहे. आणि मला तो फक्त एकदा तो बोलतो रितेश आहे कुछ नाही को सब करता असा. परत दुसरे असतात ना तेव्हा तो बोलतो अभी इन लोग को सिखाना पडेगा भाई, इन लोग को बता. तो मला एकदा रितेश ऐसा है देख भाई, तो पण वरच्यावर दाखवतो, पूर्ण नाही प्रॉपर नाही, मग मी करतो, मग मी सगळं करतो. भाई ये बंदा हार्ड है, मग ते इसको कुछ सिखाने की आणि मग मी एकटा डान्सर आहे तर मला ते आवडतं डान्स आणि व्हिडिओ वगैरे मध्ये कॅरेक्टर कॉमेडी वेगवेगळं करायला आवडतं. आणि डान्स तर बोलायला गेलं मला खूप आवडतं डान्स करायला, म्हणजे कुठं पण नाचेल मी, कुठं पण लागलं गाणं माझ्या मनासारखं तर मी डायरेक्ट वाई. आणि मला बघून मग दुसऱ्यांना हे होतं की आई शपथ नाच चला नाचू असं. पण रितेश तुझ्या आधीपासूनचा आम्ही व्हिडिओ पाहतो, तुझा कोणी डान्सचा गुरु आहे की तू लहानपणी आपण टीव्हीवर बघून डान्स करतो तसं आहे, की असं कोणी स्पेशल गुरु आहे तुझं? माझा व्हिडिओ आहे, मी होतो 7-8 वर्षाचा, माझ्या मम्मीकडं पण अजून आहे तो व्हिडिओ, आणि ते मामाने टाकलेलं यूट्यूबला तो डान्स. तर त्या डान्समध्ये मी ते केलंय, त्या व्हिडिओमध्ये डान्स केलाय आणि तो मम्मीला लय आवडतो. बोलते काय आत्ता नाही, तू काय पण करतोस आता, तेव्हा भारी करा. आणि पब्लिकला आत्ता आवडत आहे. मी बोलतो मम्मी उलटी आहे, काय बोलते मम्मी, बोलते तेव्हा बोलते भारी करायचं, तेव्हा ना आता नाही बोलते आता काय पण, म्हणजे असंच मस्ती करते. तर मला ते वाईट वाटतं. आणि मग नंतरला बोलते का अरे चांगला करतोस, पण तेव्हा तू लहान होतास ना रे, असं तसं. तेव्हापासून मी डान्स करतो लहानपणापासून.
माझ्या घरचे सगळे डान्सर आहेत. माझे पप्पा पण डान्सर आहेत, माझे मम्मी पण डान्सर आहे, माझी फॅमिली पूर्ण डान्सर आहे, ॲक्टर आहेत, सिंगर आहेत. सगळे भेटतील सगळे, कोणच नाही असं. कलाकार आहेत सगळे, कलाकार. क्या बात आहे. हे झालं सॉन्ग बद्दल, पण तुम्हा दोघांचं असं काही चेकलिस्ट आहे का या व्यक्तीबरोबर किंवा या कलाकाराबरोबर तुम्हाला सॉन्ग करायचं, अल्बम सॉन्ग मध्ये स्क्रीन शेअर करायचे, असं आहे का दोघांचं काही? एक मिनिट, मला मध्ये मी विसरते खूप गोष्टी. मध्ये मला एक इच्छा होती, कोणतरी होतं ते, म्हणजे मला आता आठवत नाहीये, पण एक कलाकारच असेल मे बी. तर नाही, तुझ्यासोबत केलं ना मी आता, त्याच्यासोबत मला काम करायची इच्छा आहे, पण मला आता पर्टिक्युलर तो फेस आठवत नाहीये, पण व्यक्ती आठवत नाहीये. सॉन्ग वगैरे मध्ये तर होतच राहील, पण मला फिल्म मध्ये करायचं. बघू, ते झालं तर होईल. जेवढे पण म्हणजे सिद्धार्थ जाधव दादा, भरत जाधव, अशोक सराफ सर, म्हणजे जेवढे पण लेजेंड आहेत ना, त्यांच्यासोबत काम करायचं. ते वेगळेच आहेत, असे दुसरे काय करून फायदा नाही. ते लोक लेजेंड आहे, मी त्यांच्यामधलाच एक आहे आणि मला ते खूप आवडतं. कारण मी बघितलेले दिवस ते त्यांनी पण बघितले आणि सिद्धार्थ दादाला खूप आवडतं, माझी वावा करतो तो. कारण हिला पण माहिती आहे, मला भेटला की मला वेगळाच तो, आमची एनर्जी, मला डायरेक्ट बोलतो ए भावकी मला बोलतो. आणि ते लय प्राऊड वाटतं की एवढा मोठा सुपरस्टार तो मला आज बोलतोय. आणि तो मला डायरेक्ट बोलतो की आपण सेम आहे रे, तर आपलं अटॅच सेम आहे, बोलतो एक नंबर आहे, तू हार्ड आहे. मला ते लय भरून आलं, ते एकदम चांगलं वाटतं आणि चांगलं. आणि त्यांच्यासोबत काम करायला, मी जेव्हा ह्या दोघांना समोर बघितलं होतं तेव्हा रितेश ऑलरेडी होता आमच्या सोबतच, आणि सिद्धार्थ दादा आला आणि त्याने जसं बघितलं रितेश, ए मेरा भाई आहे इधर, एकदम नाही का फुल एनर्जी मध्ये. मग ह्यांनी मिठी वगैरे मारली आणि मग त्यांचं काय गप्पा वगैरे सुरू झाल्या. सो हा, म्हणजे त्याचं भरपूर प्रेम आहे तुझ्यावर आणि मला त्यांच्यासोबतच काम करायचं. येस, आणि यांची वाईफ आणि मस्त मॅच होते. लक्ष्मीकांत बेर्डे सर, ते त्यांच्यासोबत नक्कीच केलं असतं. लेजंड माणसांसोबत काम करायला नक्की मला आवडेल, माझं स्वप्न आहे यांच्यासोबत काम करायचं. बाकी आणि जॉनी लिव्हर सर, हा, मी जेव्हा मेन्शन केलेलं त्यांना, एक व्हिडिओ होती ती मेन्शन केलेली, तर त्यांनी कमेंट पण केलेली आणि मला मेन्शन बॅक पण दिले. त्यांची पोरगी मला फॉलो करते आणि ती मला माझ्यासोबत मेसेजवर वगैरे बोलते. आणि मी तिला बोललेलो की मला एकदा भेटायचं आहे सरांना, कधी पण ये. आणि एवढं भारी वाटलं ना, आणि मी जाणार आहे भेटायला. मी येडा होईल आयुष्यात, कॉमेडी किंग बाबा. मी त्यांना कॉपी करतो व्हिडिओ वगैरे मध्ये, कारण एक बोलता ना, फेस नाही आहे, फेस नसून पण तो माणूस आज कुठं आहे ते मला लय प्राऊड वाटतं. आयुष्यात मराठीत आपल्या फेस नाही बघत, काम बघतो. आणि बॉलिवूडमध्ये फेस लागतो, कामला नाही. ते माहिती सर बोललेले, अशोक सराफ सर बोललेले, तो मी डोक्यात ठेवला आणि ह्यांच्यासारखंच बनायचं आहे आयुष्यात. कारण हा नाव असं म्हणजे त्यांच्या एवढं तर होऊ नाही शकत, पण तेवढं तरी करायचं आहे. ते लेजंड होते, पण नाही, मी सांगतोय की रितेश कांबळे लेजंड होता, असं हे नाव आलं पाहिजे बस. बाकी काय नाही, बस एवढंच. नाही, पण ऍक्च्युली सौंदर्य मॅटर नाही करत. आपण काम किती, येस, आपण किती छान काम करतोय, किती प्रोडक्टिव्ह काम करतोय. आणि रितेश, असं नाहीये की रितेश सुंदर नाहीये, रितेश खूप छान आहे आणि त्याचे फीचर्स पण छान आहेत आणि ते आपल्याला त्याच्या कॉमेडी व्हिडिओज मधून दिसून सुद्धा येतात. सो तू असं समजू नको की फेस नाहीये वगैरे, रितेश खूप छान आहे. मला सोनाली ताईला इथं बोलवावं असं वाटतं. सोनाली ताई, प्लीज जॉईन होशील का आम्हाला? सोनाली ताईचा आणि रितेशचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला, त्याच्यात सोनाली ताई गाणं गाते. सोनाली ताई, ते गाणं गाऊन दाखवशील का आमच्यासाठी? जाने कैसी बात है तूने अखियों के डोर.
त्यात तू आणि रितेश बाजूबाजूला आहे. रिक्रिएट करायचंय काय तुझं सेम रिॲक्शन नाही ते सेम तो असं सेम एका इंटरव्ह्यू मध्ये केलं होतं काहीच्या काय केलं होतं त्यांनी म्हणजे natural आहे. चालेल. ओके जाने कैसे बांधे तूने अखियों के डोर मन मेरा खींचा चलाया तेरी ओर मेरे चेहरे की सुबह जुल्फों के शाम मेरा सब कुछ है आपसे तेरे नाम नजरों ने तेरी छुआ तो है ये जादू हुआ होने लगी हूँ मैं हंसी क्लोज अशीच होती काय मला नाही ना आता. पण ते तुझं खूप नॅचरल होतं की तू असं आश्चर्यचकितपणे पाहत होतास तिच्याकडे. हा आणि तो व्हिडिओ म्हणजे सारखा सारखा आमच्या फीडला येत होता की म्हणजे बऱ्याच पेजेसने तो कॉपी केलेला. रोज टॅग येतात त्या व्हिडिओचे येस तुम्ही कुठे होता तेव्हा त्या व्हिडिओच्या वेळेस कोणाच्या घरी होता? आम्ही काहीतरी एका विलाला होतो है ना रे लोणावळ्याला किंवा कुठेतरी काहीतरी कोणाचा बर्थडे किंवा काहीतरी होता आणि रात्री आम्ही असंच बॅचलर पार्टी होती केवल दादाची येस आणि माझी जानू गाण्याचा रिलीज सुद्धा होता त्यावेळी आणि रात्री आम्ही असंच जॅमिंग करत बसलो होतो गिटार घेऊन सगळे गात होते मस्त आणि छान फ्लो मध्ये ते सुरू होतं आणि तो व्लॉग अपलोड केलेला होता एक सो तो जो व्हिडिओ आहे ती क्लिप ती एका व्लॉग मधून कट केली होती आणि ती क्रॉप करून कोणीतरी अपलोड केली आणि अपलोड केल्यानंतर मग ती व्हायरल झाली आणि मग खूप साऱ्या पेजेसने ती अपलोड केली अजूनही मला रोज टॅग येतात त्या व्हिडिओचे. रितेश आणि तुझी मैत्री म्हणजे भाऊकी थोडस असं प्रेम आहे काय सांगशील? खूप प्रेम आहे आमच्यात तो माझा छोटा भाऊ आहे म्हणजे एकदम लहान भावासारखा आहे आणि मी त्याची मोठी बहीण आहे पण तो मोठ्या बहिणीसारखा अजिबात ट्रीट नाही करत मला खूप त्रास देतो खूप छळतो सांग काय काय सांगशील तू आपल्याला काय काय नाही सांगणार जर बोल दुसरं बोल. सत्य काय आहे? खूप त्रास देतो खूप छळतो काय पण माझे करतो? खूप छान पूर्ण फोटोज त्रास काढतो देतो, पण माझे खूप छान फोटोज काढतो माझ्या Video छान वगैरे व्हिडिओज काढतो. काढतो व्हिडिओज त्रास देते एडिट मला. करून देतो रडते छान. माझ्या समोर. बस बस पुरे ते सगळ्यात जास्त सत्य बाहेर यायला लागले हळूहळू. क्या बात आहे. तुम्ही तिघही एका सॉन्ग म्हणजे तू गायलंयस आणि तुम्ही म्हणजे एकत्र डान्स केलाय सो काय तो अनुभव होता वेगळा एकत्र काम करण्याचा? माझ्यासाठी तर प्रशांत दादासोबत काम करणं हीच खूप मोठी गोष्ट होती कारण मी 3 वर्ष हीच माझी इच्छा होती की मला दादासोबत काम करायचंय आणि एकदा संधी येता म्हणतो ना हुकली संधी तसं झालं होतं त्यामुळे मला खूप प्रशांत दादासोबत काम करायची इच्छा होती आणि गाणं जेव्हा मी ऐकलं तेव्हा माझं झालं की हे तर मला करायचंच आहे. आणि त्यांचं पण असं की इन्स्टंट शूट होतं लगेच मला 2 दिवसाचा पण वेळ नाही दिला त्यांनी लगेच सांगितलं की आता डेट्स आहेत आणि हे मग माझं झालं अरे मी कसं म्हणजे ओके मला करायचं मग मी हे सगळं बाकीच्या गोष्टीच्या माझ्या मी जिकडे जिकडे डेट्स दिल्या होत्या ते सगळं ट्रॅव्हलिंग हे ते सगळं मॅनेज करून मग मी शूटला गेले आम्ही पहाटे 6ला पोहोचले आणि त्याच्यानंतर एक दिवस आमचं रिहर्सल आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या सो पण दादानी सेटवरती पण खूप मला छान ट्रीट केलं त्यांनी मला म्हणजे ऍक्च्युली आपण एखाद्याला कामासाठी बोलवलंय तर त्याला पूर्ण काय म्हणतो आपण वागवून घ्यायचं हा तसं नाही केलं त्यांनी मला माझी झोप झाली नव्हती तर त्याने मला त्याच्यासाठी पण वेळ दिला जेवण वगैरे आमचं सगळं वेळेवरच होतं सो ह्या सगळ्या गोष्टी खूप छान होत्या आणि मला ओव्हरऑल खूप छान वाटलं प्रशांत दादासोबत काम करून आणि होपफुली आम्ही कंटिन्यू एकत्र खूप प्रोजेक्ट करू आणि येस सो आणि आता नखरेवालीला सक्सेस मिळतंय खूप छान चाललंय गाणं वाचतंय गाजतंय आणि धमाल चालली आहे सो हे माझ्यासाठी हा म्हणजे छान मुवमेंट्स आहेत ह्या माझ्या पूर्ण लाईफ मधल्या एक म्हणतो ना आपण वेचलेल्या मुवमेंट्स आहेत ह्या सगळ्या आणि त्या येस प्रश्न असा होता की तुला काय वाटतं माझं डन कसलं काय काय कसलं काय वाटतं कसं वाटलं तुला आपलं टीम वर्क सगळं चांगलंच वाटतं आणि खूप भारी मजा आली गाणं रेकॉर्ड करताना मी नव्हतो फक्त तू गाण्यातच नव्हता सुरुवातीला मी गाण्यात नव्हतो पण नंतरला नंतर ह्यांना त्याची गरज casting वाटली माझी गरज लागतेच प्लीज आणि दादानी मला विचारलं की रितेश सॉन्ग करशील का बोल करूया
दादा बोलतो यार प्लीज यार करूया. इतकं नाही इतकं नाही, दादाला पण बोलवायला नाही. दादा इथे दादा दादा चहा पितोय. दादा प्रशांत दादा इथे. मी पण अशी मध्येच जॉईन झाली. इथे हा अफवा पसरवतोय दादा. पब्लिक माझे, तुम्ही माझ्यावर विश्वास तुझी ठेवा. नाही, सगळ्यांची नखरेवाली माझी हे बघा माझ्यावर देश विश्वास जानना ठेवा. चाहता है, देश जानना चाहता है. तू तुम्हाला हात पाय जोडलेस, नाही पडलं? पाया पडलास आणि नको म्हणालास विचार कर करा. नखरेवाली. मी खरं सांगतो काय झालं होतं. आधी हा गाण्यात नव्हता, निक होता ऑलरेडी. त्यानंतर मग जेव्हा जेव्हा आम्ही गाण्याचं प्लॅनिंग करत होतो आणि जेव्हा जेव्हा गाणं लावायचं त्याच्या चेहऱ्यामध्ये ती भूक दिसत होती. त्याचे डोळे अचानक त्याच्या डोळ्यात पाणी यायचं आणि मग आम्ही ते मला सोनाली नाही म्हणायचे. अरे बघ त्याला वाईट वाटायचं की अरे नखरेवाली गाणं मला नाही मिळालंय, निक करतोय. त्याच्यावर त्याच्या डोळ्यातलं ते भूक बघितली आम्ही. आणि मग मी बोलले दादाला, दादा घे याला ही गाणं. बोलली, मी तरी तयार नव्हतो. सोनालीने सांगितलं की अरे घे, जाऊ दे, घेऊन टाक, काय होतं. नाही बेसिकली असं झालं की 5 मार्चला निकचा वाढदिवस असतो, त्यानिमित्ताने गाणं होतं. त्यामुळे निकच्या वाढदिवसाच्या 5 मार्चच्या गाण्यात तो असतोच आणि याचा 12 मार्चला. आणि हा माझ्या आयुष्यात लेट आला कारण निक 2021 पासून आहे, माझी बायको पासून. पण हा लेट आला आणि याचा 12 मार्च. त्यामुळे अचानक असं वाटलं की गाण्यामध्ये एनर्जी आहे खूप. ज्या पद्धतीने गाणं झालं ते एनर्जी आहे खूप. त्यामुळे ह्याला गाण्यात घेतल्याने त्या एनर्जीला अजून आपल्याला डबल करता येईल. आणि गाण्याची एनर्जी बघताना निक सोबत रितेश इमॅजिन होतो. त्यामुळे मग त्याला विचारण्यात आलं आणि त्याला जेव्हा विचारलं लगेच होकार आला, डोळ्यात पाणी आलं. पाया थँक्यू दादा असं हात जोडून. हो नाही डेफिनेटली. मग त्याच्यानंतर या दोघांना काच झाल्यानंतर असं झालं की हे डान्स मध्ये उत्तम आहेत, एनर्जी यांची खूप सुंदर आहे. मग तेवढ्याच एनर्जी वाल्या मुली आपल्याला हव्यात, ज्या एनर्जी तेवढ्याच देऊ शकतात. आणि मग अनुश्री सोबत मला आधीपासून काम करायचं होतं. मला वाटते आम्ही तिला कधी अप्रोच का नाही केलं ते पण आम्ही सांगतो. आम्हाला असं वाटायचं खूप जास्त बजेट आहे तिच्याबद्दल. आम्ही ऐकलेलं खूप जास्त बजेट घेते एवढं आणि तसं काही नाहीये. आणि म्हणजे सेटवरती एवढी फ्रेंडली आहे ती. आणि म्हणजे कोणत्याही गोष्टीची तिने अपेक्षा, म्हणजे असतं ना ऍक्ट्रेसचे टँट्रम्स वगैरे, ते आम्ही ऐकलं होतं. पण मला याच्यानंतर कळालं की नाही, आपण त्या व्यक्तीला भेटावं. आणि मग ते कोणीतरी सांगितलं, त्याच्यामुळे विश्वास नाही ठेवला. पण तिने ज्या पद्धतीने केले ना काम, आणि ज्या पद्धतीने अंकिताने काम केलं, या दोघींनी सेटवरती सुद्धा. कारण आमचं अल्बम सॉंगचं कसं असतं ना, अल्बम सॉंगमध्ये आम्ही मोस्टली जास्त आमचं असं प्रोडक्शन मोठं नसतं. ज्याच्या लिमिटेड गोष्टी असतात, जेवायला कुठेही लागतं. आम्ही अक्षरशः आपली चवामध्ये त्या गावातल्या रोडवर बसून आम्ही जेवलेलो आहे. कारण जेवायला प्रॉपर जेव्हा प्रोडक्शन असेल तेव्हा चेअर्स टेबल सगळं असतं, तसं नाही. तर ते सगळ्या गोष्टी आम्ही मॅनेज केलेल्या आहेत सगळ्यांनी, ऍक्टर्स ऍक्ट्रेसने, आमच्या पूर्ण टीमने. आणि त्यामुळे त्या गाण्याची जी ओढ आहे लोकांना त्या जास्त आहे. कारण मेहनत आम्ही खूप केली आहे. जेवढी जास्त मेहनत तेवढं मोठं गाणं, एवढंच. सो खूपच छान. कारण अल्बम सॉन्गमध्ये काम करताना, इंडिपेंडेंट सॉन्गमध्ये आम्हाला थोडीशी मोकळीक असते. आपल्या पद्धतीने आपल्याला गाणं करता येतं, स्टोरी करता येते, लिबर्टी असते एक प्रकारची. ऑडियन्स ओरिएंटेड गाणं करता येतं. जसं चित्रपटात जसं मी गाणं केलेत, तर ते तिथे कसं एक स्क्रीन प्ले असतो, स्टोरी असते, त्याच्या आसपासच गाणं ठेवावं लागतं. गाण्याचा पॅटर्न सुद्धा आपल्याला त्या थीमच्या हिशोबाने ठेवावं लागतं. पण इथे नव्हतं काही तसं. आणि जेव्हा यांच्यासोबत काम करतो ना, ही लोक आपलं म्हणून गाणं प्रमोट करतात, आपलं म्हणून काम करतात. हे पर डेच्या हिशोबाने येत नाहीत. कारण आम्ही गाणं जर 2 दिवसाचं 3ऱ्या दिवशी गेलं तरी सुद्धा कोणी पैसे घेत नाहीत. जेवढं ठरले त्या मानधनात ही काम करणारी लोक आहेत. कारण ह्यांना आपलं काम लोकांना दाखवायचं. त्यामुळे काम करताना खरंच मजा येते. कोणाचंही सेटवरती कोणी, म्हणजे मी सुद्धा असेल, मी प्रोड्युसर डिरेक्टर व्हॉटेवर, कोणी कोणत्याही पोस्टवर असलेला माणूस असेल, तो सगळा जमिनीवर येऊनच आम्ही राहतो सगळेजण. तिथे कोणीही मोठा छोटा नसतो. आम्ही डान्सर्स, आमचे बॅक डान्सर्स सोबत व्हिडिओज करतायत, हे बोलतायत, गप्पा मारतायत, असं काही नाही. आमचं सगळं आणि त्यामुळे मजा येते काम करायला.
खूपच छान. म्हणजे निक, रितेश, दादा, मी आम्ही बरीच गाणी केली आहेत सोबत. पण यावेळी अनुश्री आणि अंकिता सुद्धा जॉईन झाल्या, आमचे सिंगर रोहित. सो छान वाटलं आणि टीमवर्क तर छानच झालं. सगळ्यांनी खूप मनापासून काम केलं. दादा म्हणाला तसं अगदी आपलंसं समजून सगळ्यांनी काम केलं, म्हणजे आपला प्रोजेक्ट आहे असं समजून. सो येस, खूप मजा आली आणि छान जुळून आलंय सगळ्यांची एकमेकांना साथ. सो छान वाटलं. सो खूप खूप भरभरून प्रेम मिळतं तुम्हाला लोकांचं. सो जाता आता ऑडियन्सना काय सांगाल, प्रेक्षकांना काय सांगाल? सो प्रसाद नक्ती ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरती आमचं नखरेवाली गाणं रिलीज झालेलं आहे आणि त्याला भरभरून प्रेम मिळतंय. लोक खूप सपोर्ट करतायत. 34 मिलियन व्ह्यूज क्रॉस झालेत. आता लवकरात लवकर आपल्याला ते जास्तीत जास्त जेवढं जास्त वाढेल तेवढं वाढवायचं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे. सो लगेच जा, तुम्ही गाणं पहा आणि खूप सुंदर गाणं आहे. म्हणजे तुम्ही ते गाणं ऐकलं की तुमच्यात एक वेगळीच एनर्जी येईल. सो ते गाणं कंटिन्यू लूपवर ऐकत राहा आणि व्हायरल करून टाका आणि काय म्हणतात त्याला, धम्माल करून टाका. येस, आणि खूप सारे रील्स सुद्धा बनवा आणि आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा की तुम्हाला आमचं काम कसं वाटलं. पुन्हा आम्हाला एकत्र बघायला आवडेल का. आणि बस, येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू.